साठी आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरणारी ग्रामीण भागाला रोजगार मिळवून देणारी एक योजना नुकतीच महाराष्ट्र सरकारनं घोषित केली. रोजगार निर्मितीचा एक प्रभावी मार्ग म्हणून शेळी पालनाकडे पाहिले जाते. शेळी पालन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कमी खर्च, जलद नफा, दूध, मांस आणि लोकर यांना बाजारपेठेमध्ये चांगली किंमत मिळते आणि तो शेतीला जोडून करता येणारा व्यवसाय आहे. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी आता महाराष्ट्र सरकारनं व्यवसाय करण्यासाठी म्हणजे शेळी पालन करण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर एक महत्त्वाची योजना आणली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत म्हणजेच नॅशनल लिव्हस्टॉक मिशन NLM योजनेअंतर्गत आता 100 शेळ्याच्या विणीसाठी तब्बल 15 लाख रुपयाची सबसिडी मिळू शकते. काय आहे ही योजना? 2015 साली सुरू झाली ही योजना केंद्र सरकारच्या उपक्रमशील योजनेचा एक भाग आहे. 2021-22 मध्ये तिच्यात सुधारणा होऊन ती परिणामकारक करण्यात आली. शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा व्हावा, ग्रामीण तरुण शेतकरी, स्वयं अर्थसहाय्यता गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, संयुक्त दायित्व गट यांना पशुपालनावर आधारित विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. म्हणूनच सरकारनं ही नवी योजना आणली आहे. शेळी पालन सेड करण्यासाठी आता सरकार मोठा हातभार लावते. ही योजना फक्त शेळीसाठीच मर्यादित नाहीये मित्रांनो. तर शेळीपासून वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट बनतात, म्हणजे दूध असेल, मांस असेल, याच्यासाठी सुद्धा ही एक योजना आहे. ही योजना मर्यादित न राहता मेंढी, डुक्कर, कुक्कुटपालन, चारा उत्पादन आणि पशुखाद्य युनिट शेड बांधणी, सायलेज मशिनरी अशा प्रकारच्या योजनेसाठी सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. शेळी पालन विणीसाठी कशी आपल्याला सबसिडी मिळणार आहे? तर मित्रांनो, जर तुम्हाला शेळी पालनासाठी शेड बांधायचे असतील तर अर्जदाराने 100 शेळ्या आणि 5 बोकडाच्या विणीचा प्रकल्प तयार केलेला असेल तर यावर 50% म्हणजे 7.5 लाख रुपये, 7,50,000 रुपयाची सबसिडी मिळते. ही सबसिडी 2 टप्प्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता प्रकल्प सुरू केल्यानंतर, दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मिळतो. आता नेमके या योजनेचा लाभ कुणाला मिळतो? तर NGO, सहकारी संस्था किंवा व्यक्तिगत एखादी व्यक्ती यालाही या योजनेचा लाभ घेता येतो. प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर करणे किंवा त्यासाठी स्वतः निधी दाखवणे आणि प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे. वेगवेगळ्या ठिकाणी शेळी पालन उत्पादन वाढवावं कसं याच्यासाठी एक शेळी पालन प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र आपल्याकडे असावं. की शेळ्यांचं संगोपन, शेळ्यांची वाढ, शेळ्यांचा येणारं उत्पन्न कसं असू शकतं, त्यांच्या वेगवेगळ्या जाती कोणत्या, याची सर्व माहिती आपल्याला असली पाहिजे. म्हणून www.nlm.udaymitra.in या अधिकृत पोर्टलवर माहिती घेतल्याच्या नंतर आपल्या नंबर एक OTP येतो. नंबरवर आलेला OTP आपल्याला अर्ज भरण्यासाठी आवश्यक असतो. आता यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार? त्यासाठी लागतंय आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC डॉक्युमेंट आणि बँकेचं कर्ज मंजुरी पत्र. आता हा जो प्रकल्पाचा अहवाल आहे त्याच्यासाठी गरजेचा आहे. शिवाय त्याचं प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र सुद्धा जर उपलब्ध असेल मला ते द्यावे लागेल. जमिनीचा दस्तऐवज म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी भाडे करारही करू शकता किंवा स्वतःची जमीन सुद्धा दाखवू शकता. अर्जाचे स्टेटस पोर्टलवर तपासून राज्यस्तरीय कार्यकारी समिती आणि पशुसंवर्धन विभाग तुमच्या अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावावर विचार करून मला ही कर्ज मंजुरी देतो. शेळी पालनासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात? तर एक चांगली निसर्गात असणारी जागा, उच्च प्रतीच्या जातींची निवड, त्याच्यामध्ये बोर, उस्मानाबादी, त्याच्यानंतर सिरोही, जमुनापुरी जाती त्या स्वच्छ आणि निसर्गाशी कुठल्याही रोगावर प्रतिकार करणाऱ्या जाती करू शकतात. मग अशा शेळ्या आपण जर पाळल्या तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आणि ही योजना त्याच्यावर शेतीसाठी व शेळी पालनासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन सुद्धा करते. म्हणून शेतकऱ्यानं त्या योजनेचा लाभ घेण्याचं आव्हान केंद्र सरकारकडनं
येत आहे. आता अशा योजनेच्या संदर्भात आणखीन कुठे आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येईल, कशा पद्धतीनं घेता येईल, त्या शेळ्यांच्या जाती पाळणं अपेक्षित आहे. या सर्वांची माहिती मला इथे मिळणार आहे. म्हणून लवकरच आपण या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. जय हिंद. धन्यवाद.